उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलेली आहे। मी सध्या आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जो येवा आहे उजनी धरणात येण्याचा पाण्याचा तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वरच्या धरण साखळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। आता उजनी धरणाची जी पाणी पातळी आहे ती 55 टीएमसी इतकी आहे। खरं तर या उजनीची साठवण क्षमता 117 टीएमसी असली तरी 121 टीएमसी पर्यंत या उजनी धरणामध्ये पाणी साठवलं जातं। जवळपास 24 नद्यांचं पाणी या उजनी धरणामध्ये येत असतं आणि या धरणावरती पुणे, सोलापूर आणि नगरचा काही भाग अवलंबून असतं। सोलापूरकरांची तहान ही जी आहे त्या उजनी धरणावर अवलंबून होते। मागच्या वर्षी जे आहे ते पाण्याचं दुर्भिक्ष असल्याचं पाहायला मिळालं। पावसाने दडी दिली होती, त्यामुळे शेतकरी चिंतित होता। यंदाच्या वर्षी देखील कशीच परिस्थिती राहील की काय असे प्रश्न निर्माण होत असतानाच पुण्यामध्ये चांगला पाऊस पडला आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी हळूहळू वाढू लागलेली आहे। सध्या उजनीमध्ये 55 टीएमसी पाणी असलं तरी 63.25 च्या वरती जर धरण गेलं तर ते धरण प्लस मध्ये येतं आणि उद्यापर्यंत हे दुपारपर्यंत जे धरण आहे ते प्लस मध्ये जाईल आणि हे लवकरात लवकर धरण भरावं आणि शेतकऱ्यांची ताण भागवावी अशी जी आहे ती शेतकरी प्रार्थना करतोय। कारण मोठ्या प्रमाणात शेती देखील या उजनीच्या पाण्यावरती अवलंबून आहे। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे। उजनी यंदाच्या वर्षी तरी 100% भरेल, कारण मागच्या वर्षी उजनी न धरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता, तसेच उद्योगधंद्यांना देखील मोठा फटका बसला होता। त्यामुळे शेतकरी प्रार्थना करतोय की हे उजनी लवकरात लवकर भरावं आणि भरेल अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।